नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे। या ठिकाणी महा टी बालमानसशास्त्र या एक्झामसाठी मी तुम्हाला गेस्ट पेपर 3 या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। या अगोदरचे 2 गेस्ट पेपर हे कठीण प्रश्नांवर आधारित होते। आता याची लेवल आहे ती मध्यम ते कठीण अशा प्रकारची आहे। चला 30 पैकी 30 गुण जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। चला आजच्या पहिल्या प्रश्नाला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। गेस्ट पेपर 3 चा पहिला प्रश्न तुमच्या समोर। चला पहिला प्रश्न असा विचारलेला आहे, ज्ञानरचनावादी अध्ययन प्रक्रियेबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत, पर्याय तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या। याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक सी। ज्ञानरचनावादामध्ये बालकाचे स्थान हे निष्क्रिय श्रोत्याचे असते। हे जे आहे हे असत्य विधान आहे। म्हणजेच ए, बी आणि डी हे सत्य विधान आहेत। जसे की नवीन ज्ञान ग्रहण करताना बालक माहिती जशीच्या तशी स्वीकारत नाहीत, हे जे आहे हे सुद्धा सत्य आहे। आणि बालक नवीन माहितीची तुलना त्याच्या पूर्वज्ञानाशी करतो, हे सुद्धा सत्य आहे। या प्रक्रियेत बालकांचे कृतिशील स्वयं शिक्षण अभिप्रेत असते, हे देखील सत्य आहे। आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता मानसशास्त्रज्ञांचा गट ज्ञानरचनावादाचे पुरस्कर्ते म्हणून ओळखला जातो? या ठिकाणी गट पाडलेले आहेत जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचे। लेव वायगोट्स्की, जीन पियाजे, जेरोम ब्रुनर असा पहिला गट आहे। बी दिलेला आहे बी.एच. स्किनर, जे.बी. वॉटसन, आवन पॅवलॉव हे सुद्धा दिलेलं आहे। आणि सी मध्ये थॉर्नडाईक, कोर्टलेविन हे पण दिलेलं आहे। आणि डी मध्ये सिगमंड फ्राइड, ॲडलर आणि युंग अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं आहे। आणि यांनी असं विचारलंय की ज्ञानरचनावादाचा पुरस्कर्ते जे आहेत ते कोण आहेत? तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे लेव वायगोट्स्की, जीन पियाजे आणि जेरोम ब्रुनर। म्हणजेच पर्याय ए हे काय आहेत? ज्ञानरचनावादाचे पुरस्कर्ते आहेत। लक्षात ठेवा, वायगोट्स्की, पियाजे, जेरोम ब्रुनर हे जे आहेत प्रमुख पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात। येते का लक्षात? आणि जे इतर पर्यायामध्ये दिलेले शास्त्रज्ञ आहेत ते कोण आहेत? वर्तनवादी किंवा समष्टीवादी अशा प्रकारचे ते शास्त्रज्ञ आहेत। लक्षात ठेवायचे सर्वांनी। चला पुढचा प्रश्न, जीन पियाजे यांच्या बोधात्मक ज्ञानरचनावादाच्या सिद्धांतानुसार अध्ययनाविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? सत्य विचारलेलं आहे। पर्याय असे दिलेले आहेत की ज्ञान हे शिक्षकाकडून विद्यार्थ्याकडे थेट संक्रमित करता येते। बी दिलेला आहे ज्ञानाची रचना करण्यासाठी बालकाला पूर्वानुभव आणि विचार प्रक्रिया यांद्वारे शिकावे लागते। सी दिलेला आहे बालकाच्या वयाचा व बौद्धिक क्षमतेचा नवीन बोधात्मक रचना तयार करण्याशी संबंध नसतो। आणि डी दिलेला आहे बोधात्मक रचनेत कल्पना, तर्क, मूल्यमापन या प्रक्रियांचा समावेश होत नाही असं म्हटलेलं आहे। तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी। हे विधान काय आहे? सत्य आहे। ज्ञानाची रचना करण्यासाठी बालकाला पूर्वानुभव आणि विचार प्रक्रिया याद्वारे शिकावे लागते। ज्ञान एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे थेट संक्रमित करता येत नाही। करता येते म्हणलं ए मध्ये, थेट संक्रमित करता येत नसतं। त्यासाठी बालकाला स्वतःचे पूर्वानुभव आणि विचार प्रक्रिया यांची सांगड घालावी लागते, यांचा वापर करावा लागतो। चला पुढचा प्रश्न, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 च्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबाबत खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा। अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो। चला तुम्ही काय करायचंय, व्हिडिओला एकदा लाईक करायचंय। तुम्ही सर्वांनी प्रत्येकाने व्हिडिओला लाईक केलं तर मला आणखीनही त्याच्यामधून ऊर्जा भेटते। तुम्हाला याच्यापेक्षा आणखीन क्वालिटीचे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन येईल। चला या व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचंय आणि कॉमेंट मात्र करायला विसरू नका। सर्वांनी कॉमेंट करा। बघा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या। लक्षात ठेवा, पर्याय असे दिलेले आहेत, भारतीय संविधानात कलम 21 अ चा अंतर्भाव करून शिक्षणाचा समावेश बालकांच्या मूलभूत हक्कात करण्यात आला। 2 दिलेला आहे, या अधिनियमास 20 ऑगस्ट 2009 रोजी राष्ट्रपतींची अंतिम मंजुरी मिळाली। 3 दिलेला आहे, हा कायदा 1 एप्रिल 2010 पासून संपूर्ण देशभर लागू झाला। बिलकुल कन्फ्यूज होऊ नका, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे डी। वरील सर्व विधाने काय आहेत? योग्य आहेत। म्हणजे कलम 21 अ अंतर्भाव केला होता, 20 ऑगस्ट 2009 ला अंतिम मंजुरी राष्ट्रपतींची मिळाली होती
आणि 1 एप्रिल 2010 पासून हा संपूर्ण देशभरामध्ये लागू झाला होता. लक्षात ठेवा सर्वांनी, महत्त्वाचा प्रश्न आहे. चला पुढचा प्रश्न. मित्रांनो, आपले प्रश्नांची अरेंजमेंट अशी आहे की हे प्रश्न तुम्हाला कुठंच पाहायला भेटत नाहीत. तुम्ही कितीही संदर्भ साहित्य शोधून पहा, तिथं हे प्रश्न तुम्हाला पाहायला भेटणार नाहीत. क्वचित एखादा प्रश्न पाहायला भेटेल. आणि तुमच्यासाठी सांगतो, ह्या प्रश्नांचं फॉर्मेशन असं केलेलं असतं की याच्यामधून तुमच्या कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाल्या पाहिजेत आणि याच्यावर आधारित तुम्हाला 2-3 प्रश्न जरी आले तरी एका प्रश्नावर तुमचे 2-3 प्रश्न कव्हर होतात. तुमच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मला 7-8 तास बसावं लागतं, त्याच्याशिवाय हा व्हिडिओ तयार होत नाही. त्याच्यामुळं सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि आपल्या या व्हिडिओला तुम्ही 100% कमेंट करा की तुम्हाला प्रश्न नेमके कसे वाटतात. याचा फायदा तुम्हाला होईल असं वाटतं का? हा गेस पेपर आहे, हा तिसरा गेस पेपर आहे. आपण एकूण 5 गेस पेपर देणार आहोत. मी सांगतो, पहिल्या पेपरला 30 आणि दुसऱ्या पेपरला 30. आपल्या या 5 गेस पेपर पैकीच तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट तिथं उतरलेल्या दिसतील. येतं लक्षात सर्वांच्या? त्याच्यामुळं सर्वांनी 5ही आपले गेस पेपर व्यवस्थित पाहून घ्यायचे. चला, प्रश्न असा सांगतोय, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या निर्मिती आणि उद्दिष्टांबाबत खालील विधानांचा विचार करा व चुकीचे विधान ओळखा. या ठिकाणी आपल्याला चुकीचे विधान ओळखायला सांगितलेलं आहे आणि संदर्भ दिलेला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020. परीक्षेमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंडरलाईन, निर्मिती अंडरलाईन, उद्दिष्ट अंडरलाईन आणि चुकीचं विधान याला अंडरलाईन. का बरं माहिती आहे का? हे तुमचा या ठिकाणी गोंधळ उडणार नाही. चला, पर्याय असे दिलेत. हे धोरण तयार करण्यासाठी डॉक्टर कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत. बी दिलेला आहे, कस्तुरीरंगन समितीने 31 मे 2019 रोजी आपला अहवाल सादर केला. सी दिलेला आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ने शाळा ते उच्च शिक्षणापर्यंत सर्व स्तरांवर सुधारणा करण्याचे ठरवले आहे. आणि डी दिलेला आहे, या धोरणात शिक्षणातील सार्वजनिक गुंतवणूक कमी करून खाजगीकरणाला चालना देण्याचं उद्दिष्ट आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं याचं अचूक उत्तर आहे डी. म्हणजे अचूक म्हणजे काय? आपल्याला चुकीचं विधान शोधायचं होतं. वरचे 3 जे आहेत ABC हे 2020च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी अगदी योग्य विधाने आहेत. वाचून घ्या पॉज करून आणि समजून घ्या. आणि मग आता डी का चुकीचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. NEP 2020चे उद्दिष्ट शिक्षणामध्ये सार्वजनिक गुंतवणूक वाढवणे हे आहे, कमी करणे नाही. त्यामुळे डी विधान हे काय इथं या ठिकाणी चुकीचं आहे, अयोग्य आहे. बाकी सर्व विधाने जे आहेत ते त्या NEP नुसार योग्यच आहेत. आलं लक्षात कुठं चूक झालेली आहे? गुंतवणूक कमी करणे म्हणलेलं आहे, पण गुंतवणूक जी आहे ती वाढवणे हे योग्य ठरतं. चला पुढचा प्रश्न. खालील विधाने ये आणि कारण आर वाचा आणि दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. बघा, विधान दिलंय, कारण दिलंय, असे 2-3 प्रश्न तुम्हाला दिसतात परीक्षेमध्ये. मागे 25च्या पेपरमध्ये पहा, तुम्हाला असे 2-3 प्रश्न आलेले दिसतील. आता बघा, विधान ये सांगितलंय, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पायाभूत स्तरावर बालकांचे शिकणे हे खेळांवर आधारित आणि कृतिशील असणार आहे. कारण आर दिलेला आहे, या 5 वर्षाच्या सुरुवातीच्या टप्प्यात बालकांचा ज्ञानात्मक, सामाजिक, भावनिक व सर्जनशील कौशल्यांचा विकास करणे महत्त्वाचे असते. आणि पर्याय जे दिलेले आहेत, पर्याय असे दिलेत की विधान ए आणि कारण आर दोन्ही बरोबर आहेत. कारण आर हे विधान एचे योग्य स्पष्टीकरण आहे. जर योग्य स्पष्टीकरण देत असेल, विधान ए जर बरोबर असेल तर हा पर्याय आपल्याला निवडावा लागेल आणि तोच आपल्या या ठिकाणी याचं काय आहे, अचूक उत्तर आहे. कारण दिसतंय ना तुम्हाला की पायाभूत स्तरावर बालकांचे शिकणे हे खेळांवर आधारित आणि कृतिशील असणार आहे, हे NEPचं उद्दिष्ट आहे. आणि कारण जे दिलेलं आहे आर, ते या ठिकाणी आहे 360 डिग्रीमध्ये आपल्याला बालकांचा विकास करणे गरजेचं आहे. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा. स्तंभ अ मनाचे प्रकार आणि स्तंभ ब वैशिष्ट्य ऑब्लिक उदाहरणे यांच्या योग्य जोड्या लावा. आता मनाचे प्रकार दिलेले आहेत, चेतन मन दिलंय, अर्धचेतन मन दिलंय, अचेतन मन दिलेलं आहे. आणि स्तंभ ब मध्ये त्याचे उद्दिष्ट वैशिष्ट्य सांगितलेले आहेत. पहिलं सांगितलंय, प्रयत्न करूनही सहज आठवत नाही, पूर्ण विसर पडतो. 2 दिलेला आहे, तात्कालिक किंवा वर्तमानकालीन क्रियांशी संबंधित असतं. 3 दिलेला आहे, गोष्ट लगेच आठवत नाही पण प्रयत्न केल्यास आठवते.
मग आता हे जे उद्दिष्ट आहेत ते आपले या स्तंभ अ शी जुळले पाहिजेत. तर याचं अचूक उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक बी आहे. 1:2 आहे. म्हणजे चेतन मन जे आहे ते वर्तमानकालीन क्रियाशी संबंधित आहे. अर्धचेतन मन लगेच आठवत नाही, पण प्रयत्नपूर्वक आठवल्यास आठवू शकतं. ते अर्धचेतन मन आहे. आणि अचेतन मनामध्ये काय येतं की एखादी गोष्ट विसरून जातो आणि आठवण्याचा प्रयत्न करूनही ती आठवत नाही. पर्याय 1 मध्ये दिलेला आहे. म्हणजे 3चं 1 आहे, 2चं 3 आहे. येते ना लक्षात तुमच्या? चला पुढचा प्रश्न. स्तंभ अ पियाजे यांच्या उपअवस्था आणि स्तंभ ब त्यांचा अचूक कालावधी यांच्या योग्य जोड्या जुळवा. बघा या ठिकाणी प्राथमिक चक्राकार प्रतिक्रियांची अवस्था दिलेली आहे. वेदकारक संयोजनाची अवस्था दिली आहे. तृतीय चक्राकार प्रतिक्रियांची अवस्था दिली आहे. मर्मदृष्टीची अवस्था दिलेली आहे. उपअवस्था दिल्या आहेत. लक्षात ठेवा, मुख्य दिल्या असत्या तर थोडासा सोपा वाटला असता प्रश्न. उपअवस्था दिल्या तर थोडासा डीपमध्ये जातो. येते लक्षात. इकडे स्तंभ बी मध्ये पर्याय दिलेले आहेत आणि या ठिकाणी आपलं याचं जे उत्तर आहे ते पर्याय ए अगदी बरोबर आहे. म्हणजेच पहिल्याचं उत्तर तुम्हाला 2 आहे. येते लक्षात. म्हणजे काय 1 ते 4 महिने कोणती प्राथमिक चक्राकार प्रतिक्रियांची अवस्था आणि वेदकारक संयोजनाची अवस्था आहे ती 8 ते 12 महिने जे 4 मध्ये दिलेलं आहे. तृतीय चक्राकार प्रतिक्रियांची अवस्था 12 ते 18 महिने जे 1 मध्ये दिलेलं आहे आणि मर्मदृष्टीची अवस्था जी आहे 18 ते 24 महिने ते 3 मध्ये दिलेलं आहे. हे आपलं अचूक उत्तर आहे. येते लक्षात सर्वांच्या. चला पुढचा प्रश्न समजून घ्यायचा आहे, तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये दिसतात. लेव वायगोट्स्की यांच्या मते खालीलपैकी कोणती संकल्पना शिक्षणात मध्यवर्ती मानली जाते? पर्याय दिलेत केवळ घोकंपट्टी आणि पाठांतर, संस्कृती आणि भाषा, बक्षीस आणि शिक्षा, अनुवंशिकता आणि शारीरिक वाढ. मित्रांनो, ज्यावेळेस परीक्षा होईल ना, तुम्ही या ठिकाणी परीक्षा देऊन आले ना, तुम्ही आवर्जून आपल्या व्हिडिओ खाली कमेंट करा की नेमकं तुम्हाला याच्यातले परीक्षेमध्ये किती प्रश्न तुम्हाला आले. 150 प्रश्नांचा सराव आपण याच्यामध्ये याच्या अगोदर तर 1000च्या वर प्रश्न सोडवून घेतलेत आपण. पण गेस पेपरमध्येच आपण 150 प्रश्नांचा सराव घेतोय. 150 पैकी आपल्याला 60 प्रश्न परीक्षेसाठी महत्वाचे आहेत. येते लक्षात. मग याच्यापैकी आपल्याला नेमके किती प्रश्न येतील ते तुम्ही नंतर मात्र आवर्जून तुम्ही या ठिकाणी कमेंट करायची. चला पर्याय या ठिकाणी बघा दिलेले आहेत. केवळ घोकंपट्टी आणि पाठांतर, संस्कृती आणि भाषा. लेव वायगोट्स्कीच्या मध्ये काय केलंय की खालीलपैकी कोणती संकल्पना शिक्षणामध्ये मध्यवर्ती मांडली जाते असं विचारलेलं आहे. सी दिलेला आहे बक्षीस आणि शिक्षा आणि डी दिलेला आहे अनुवंशिकता आणि शारीरिक वाढ. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे संस्कृती आणि भाषा ही जी संकल्पना आहे मध्यवर्ती संकल्पना मांडली जाते. मध्यवर्ती म्हणजे सर्वात महत्वाची, लक्षात ठेवा. सर्वात महत्वाची वायगोट्स्की यांनी मांडले. ठीक आहे. पुढचा प्रश्न. गॉर्डन ऑलपोर्ट यांनी व्यक्तीच्या गुणविशेषांचे वर्गीकरण खालीलपैकी कोणत्या 3 मुख्य प्रकारांत केलेले आहे? पर्याय दिलेत शारीरिक गुण, मानसिक गुण, सामाजिक गुण. प्रधान गुणविशेष, मध्यवर्ती गुणविशेष, दुय्यम गुणविशेष, चेतन गुणविशेष, अर्धचेतन गुणविशेष, अचेतन गुणविशेष, अंतर्मुखी गुणविशेष, बहिर्मुखी गुणविशेष, उभयमुखी गुणविशेष. याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी प्रधान गुणविशेष, मध्यवर्ती गुणविशेष आणि दुय्यम गुणविशेष. लक्षात ठेवा, ऑलपोर्ट यांनी जे मांडलेले आहेत हे प्रधान, मध्यवर्ती आणि दुय्यम गुणविशेष. याच्यावर तुम्हाला हमखास प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित समजून घ्यायचे. आणि चला, सर्वांना प्रश्न आवडत असतील तर एक वेळेस व्हिडिओला तुम्ही लाईक करायचे. व्हिडिओला लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला काहीच पैसे लागत नाहीत मित्रांनो. सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. कारण तुम्हाला असा कॉन्टेंट इतर ठिकाणी कुठंच भेटणार नाही. चॅलेंज कुठंच नाही भेटणार. चला पुढचा प्रश्न. मानसशास्त्रामध्ये हॉर्मिक ही संज्ञा लोकप्रिय करून मानवी मनातील उपजत ऊर्जेचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडला? ही संकल्पना जी आहे तुम्हाला कुठंतरी एका लाईनमध्ये दिसली असेल पुस्तकात वाचायला, पण ही संकल्पना अभ्यासणं तितकंच गरजेचं आहे. कारण या ठिकाणी परीक्षा परिषद असंच काहीतरी शोधून काढते जे तुम्ही वाचलेलं नाही आणि त्याच्यावरच प्रश्न तयार करते. मी सुद्धा तेच केलंय. जे तुमच्या वाचनात आलं नाही तेच प्रश्न मी या ठिकाणी तयार केलेले आहेत. का? तर तुमचा कुठलाही एकही मार्क कमी झाला नाही पाहिजे म्हणून. बघा पर्याय दिलेत. गॉर्डन ऑलपोर्ट, लेव वायगोट्स्की, मॅकडुगल, सिगमंड फ्राईड.
तर या ठिकाणी बघा हॉर्मिक जे आहे ते मॅकडुगल आहे ना, या मानसशास्त्रज्ञांनी तो सिद्धांत मांडलेला आहे. कोणता? मानवी मनातील उपजत ऊर्जेचा सिद्धांत. मानवी मनातील उपजत ऊर्जेचा सिद्धांत कोणी मांडला असा जरी प्रश्न आला, सरळ लिहायचं मॅकडुगल. किंवा हॉर्मिक ही संज्ञा कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी लोकप्रिय केली, तर सरळ लिहायचं मॅकडुगल यांनी. आलं लक्षात? म्हणजे मानवी मनाला ध्येयाकडे ढकलणारी जी ऊर्जा येते प्रवृत्तीमधून है ना, ती त्याला त्यांनी काय म्हणलेलं होतं की उपजत ऊर्जेचा सिद्धांत असं म्हटलं होतं. येते लक्षात? चला पुढचा प्रश्न. मॅकडुगल यांनी उंदरांवर केलेल्या प्रयोगामध्ये खालीलपैकी कोणत्या सिद्धांतावर ऑब्लिक संकल्पनेवर विश्वास ठेवून प्रयोगाची रचना केली होती? पर्याय दिलेले आहेत. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत, संपादित गुणांचे संक्रमण, थॉर्नडाईकचा प्रयत्नप्रमाद सिद्धांत आणि पॅवलॉवचा अभिजात अभिसंधान सिद्धांतांबरोबर. तर मित्रांनो या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, संपादित गुणांचे संक्रमण. येते लक्षात? बघा डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या पलीकडे जाऊन मॅकडुगल यांनी संपादित गुणांच्या संक्रमणावर विश्वास ठेवला होता आणि त्यासाठी त्यांनी मग काय केलं की उंदरांवर प्रयोग केला. कन्सेप्ट लक्षात ठेवा. कशावर? उंदरांवर प्रयोग केला यांनी. चला पुढचा प्रश्न. समस्या सोडवण्याच्या क्षमतेच्या विकासाबाबत मत मांडताना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने समस्यांचे व्यावहारिक समस्या व बौद्धिक समस्या असे प्रकार पडतात हे सांगून व्यावहारिक समस्येत एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे व बौद्धिक समस्येत एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक असते असे मत मांडले? प्रश्न खूप फिरवलाय, सरळ नाही विचारला. पर्याय दिलेले आहेत. लेव वायगोट्स्की, बी.एफ. स्किनर, सिगमंड फ्राईड आणि रॉबर्ट स्टर्नबर्ग. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रॉबर्ट स्टर्नबर्ग. चला पुढचा प्रश्न. या ठिकाणी शिक्षकांच्या अभिवृत्ती ज्याचा त्यांच्या शिक्षणावर प्रभाव पडतो त्याचा डॅश डॅशशी संबंध येतो. भावात्मक क्षेत्र, ज्ञानात्मक क्षेत्र, भाववाचक क्षेत्र आणि सायकोमोटर क्षेत्र. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भावात्मक क्षेत्र. लक्षात ठेवा अभिवृत्ती, भावना, मूल्य आणि दृष्टिकोन यांचा थेट संबंध जो आहे तो ब्लूम यांच्या वर्गीकरणानुसार भावात्मक क्षेत्राशी येत असतो. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न. अध्यापक सूचना देणाऱ्या सहाय्यक साधनांचा डॅश डॅश साठी उपयोग करतात? वर्गास गौरवित करण्यासाठी, विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी, संकल्पनाची स्पष्टता करण्यासाठी, अनुशासनाची सुनिश्चितता करण्यासाठी. तर या ठिकाणी पर्याय दिलेला आहे 3 अचूक उत्तराचा, म्हणजेच संकल्पनाची स्पष्टता करण्यासाठी. येते लक्षात? अध्यापनात वापरली जाणारी सहाय्यक साधने ज्याला आपण टीचिंग एड्स म्हणतो, ही अवघड किंवा अमूर्त संकल्पना विद्यार्थ्यांना अगदी त्यांच्याच सोप्या भाषेत स्पष्ट करण्यासाठी ती वापरली जातात. सर्वांना माहिती आहे, हे एक वेळ तुम्ही लक्षात ठेवा. चला सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचे आणि कॉमेंट करायचे की प्रश्न कसे वाटत आहेत. असे प्रश्न तुम्हाला हमखास परीक्षेमध्ये येणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे. आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉन दाबायचे, कारण तुम्हाला पुढचा व्हिडिओ आला की लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्ही ते प्रश्न पाहाल. चला पुढचा प्रश्न. निदानात्मक मूल्यमापन डॅश डॅश अभिनिश्चित करते? पर्याय दिलेले आहेत. सूचना देण्यापूर्वी विद्यार्थ्याचे कार्य निष्पादन, सूचना काळात त्यांची प्रगती व अपयश, सूचना दिल्यानंतरची त्यांच्या उपलब्धतेची स्थिती आणि सूचना काळात त्यांच्या सतत येणाऱ्या समस्यांचे कारण व निदान. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. लक्षात ठेवा निदानात्मक मूल्यमापन हे प्रामुख्यानं विद्यार्थ्याला अध्ययनात येणाऱ्या सतत अडचणी, चुका आणि त्यांच्या मागची जी नेमकी कारणं आहेत ते शोधण्यासाठी केलं जातं. येत्या लक्षात? कोणतं? निदानात्मक मूल्यमापन. चला पुढचा प्रश्न. अध्ययनकर्त्याची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये प्रभावी अध्यापनाच्या पद्धतीशी संबंधित आहेत? पर्याय दिलेत. अध्ययनकर्त्याच्या पालकांचा शैक्षणिक स्तर, अध्ययनकर्त्याच्या मित्रांचा समूह, कुटुंबाचा आकार ज्यातून अध्ययन करता आला आहे आणि चौथा दिलेला आहे अध्ययनकर्त्याचे पूर्वानुभव. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अध्ययनकर्त्याचे पूर्वानुभव. लक्षात ठेवा प्रभावी अध्यापन पद्धती निवडताना विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान किंवा त्यांचा जो पूर्वानुभव आहे तो सर्वात महत्त्वाचा ठरत असतो. कारण नवीन ज्ञान जे आहे
ते नेहमी जुन्या ज्ञानाच्या आधारावर रचले जात असते. ही कॉन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघा. अभिकथन ए संपूर्ण शिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्याच्या अध्ययनाची खात्री असली पाहिजे. तर्क आर संपूर्ण अध्यापन हे शिक्षणाचा परिणाम असतो. खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. ए व आर दोन्ही बरोबर आहेत, पण आर हे ए ची योग्य परिभाषा नाही. ए बरोबर आहे पण आर हे चूक आहे. ए चुकीचं आहे पण आर बरोबर आहे. ए व आर दोन्ही बरोबर आहेत पण आर हे ए ची योग्य परिभाषा आहे. काय म्हटलंय? ए व आर दोन्ही बरोबर आहेत पण आर हे ए ची योग्य परिभाषा आहे. येते का लक्षात? परिभाषा नाही असं नाही म्हणलं त्यानं. चला या ठिकाणी बघा पर्याय 2 याचं अचूक उत्तर आहे. ए बरोबर आहे पण आर हे चूक आहे. मग आता आर का चूक आहे? ए लक्षात घ्या तुम्ही. आर का चूक आहे बघा, लक्षात ठेवा. शिक्षणाचा मुख्य हेतू हा विद्यार्थ्याला अध्ययन घडवून आणणे हाच असतो. त्यामुळं या ठिकाणी ए बरोबर आहे. मात्र प्रत्येक अध्यापनामुळं म्हणजेच प्रत्येक ज्यावेळेस शिकवतो आपण त्या शिकवण्यामुळं शिक्षण घडून येईलच असे नाही. अनेकदा काय होतं, चुकीचे किंवा निरर्थक अध्यापनही होऊ शकते. प्रत्येकाला अनुभव आला असेल. जे जुने शिक्षक व्हिडिओ पाहत आहेत त्यांना माहिती आहे. प्रत्येक वेळी असं नाही की अध्यापन घडूनच येईल, शिक्षण घडूनच येईल. अनेकदा चुकीचं किंवा निरर्थक अध्यापनही होतं या ठिकाणी. त्यामुळं आर जे आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. येते लक्षात तुमच्या? चला पुढचा प्रश्न. अध्ययनकर्त्याची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये प्रभावी अध्यापनाच्या पद्धतीशी संबंधित आहे? पर्याय दिलेले आहेत. अध्ययनकर्त्याच्या पालकांचा शैक्षणिक स्तर. आय थिंक प्रश्न डबल झाला वाटते. ठीक आहे, पाहू आपण. अध्ययनकर्त्याच्या मित्रांचा समूह, कुटुंबाचा आकार ज्यातून अध्ययन करता आला आहे, अध्ययनकर्त्याचे पूर्वानुभव. येस, अध्ययनकर्त्याचे पूर्वानुभव जे आहे ते याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न डबल. चला पुढचा प्रश्न. हा पण डबल आला. इट्स ओके, असू द्या. चला, अभिकथनीय संपूर्ण शिक्षणाचा उद्देश हा विद्यार्थ्याच्या अध्ययनाची खात्री असली पाहिजे आणि संपूर्ण अध्यापन हे शिक्षणाचा परिणाम असतो. या ठिकाणी याचं अचूक उत्तर मी तुम्हाला सांगितलं होतं. पर्याय ए बरोबर आहे पण आर हे चूक आहे. चला पुढचं बघा. या ठिकाणी शिक्षिका वर्गातील एका नवीन बालकाचे निरीक्षण करतात. त्या बालकाच्या डोक्याचा आकार सामान्य मुलांपेक्षा खूपच लहान आहे आणि त्याच्या मेंदूचा विकास खुंटल्यामुळे त्याला शिकण्यात तीव्र अडथळे येत आहेत. वैद्यकीय अहवालानुसार हा बालकाच्या कवटीच्या अपूर्ण वाढीशी संबंधित असलेला जन्मापासूनचा शारीरिक दोष आहे. बालकामध्ये दिसून येणारी ही मतिमंदत्वाची लक्षणे खालीलपैकी कोणत्या विशिष्ट प्रकारात मोडतात? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं सर्वांनी. या ठिकाणी बघा याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मायक्रोसिफली. हे असे जे रोग आहेत ना, जे आपल्याला कधीच माहीत नसतं, त्याच्यावर प्रश्न असतो. ते मंगोलिझमवर पण एक मला वाटतं 2025च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे तो प्रश्न मंगोलिझमचा. मायक्रोसिफली हा लक्षात ठेवा. बघा मायक्रो म्हणजे काय तुम्हाला लक्षात राहण्यासाठी सांगतो. मायक्रो म्हणजे काय? लहान. आणि सिफली म्हणजे डोकं किंवा डोक्याची कवटी. सिफली म्हणजे कवटी असं लक्षात ठेवा. मायक्रो म्हणजे लहान आणि सिफली म्हणजे कवटी. ज्या जन्मापासूनच्या शारीरिक दोषामुळं बालकाच्या डोक्याचा व मेंदूचा आकार सामान्यपेक्षा खूप लहान राहतो त्याला वैद्यकीय भाषेत मायक्रोसिफली म्हणतात. मायक्रो म्हणजे लहान, सिफली म्हणजे डोकं किंवा डोक्याची कवटी. राहील लक्षात सगळ्यांच्या? चला, एकदम जबरदस्त ट्रिक्स आहे ही, लक्षात ठेवायचं सर्वांनी. चला पुढचा प्रश्न. मानसशास्त्राच्या विकासातील बोधावस्थेचा अभ्यास ते वर्तनाचा अभ्यास या प्रवासाचा योग्य कालानुक्रम दर्शवणारा पर्याय निवडा. वाटतंय सोपं पण लय अवघड आहे हे. टेन्शन नका घेऊ, मी तुम्हाला समजून सांगतो. लक्षात घ्या. पर्याय दिलेत. मॅकडुगल, विल्यम वुंड, वॅटसन, विल्यम वुंड, फ्राइड, वॅटसन, अरिस्टॉटल, फ्राइड, विल्यम वुंड, वॅटसन, मॅकडुगल, अरिस्टॉटल. आपल्याला काय करायचं आहे की याचा कालानुक्रम सांगायचा आहे. सर्वात अगोदर जो आहे त्याचा कालखंड पहिले आहे तो अगोदर येईल. म्हणजे या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, विल्यम वुंड, फ्राइड आणि वॅटसन. का बरं? लक्षात ठेवा. मानसशास्त्राच्या इतिहासामध्ये आधी बोधावस्थेचा अभ्यास झालाय. अगोदर कशाचा अभ्यास झालाय? बोधावस्थेचा, जो की विल्यम वुंड यांनी 1879 साली केलेला आहे.
आणि मग त्याच्यानंतर काय झालं की अवबोधात्मक म्हणजे जाणीवांचा अभ्यास, जो फ्राईड यांचा विचार त्या ठिकाणी आला होता. आला लक्षात? आणि मग शेवटी वर्तनाचा आधुनिक दृष्टिकोन स्वीकारला गेला, जो जो वॅटसन यांचा आहे. आलं लक्षात? सर्वांच्या लक्षात राहील हे. नंतर स्वीकारला गेला आणि हा जो पर्याय आहे तो मग या ठिकाणी थोडासा आपल्याला हा प्रश्न कठीण वाटू शकतो. हा पर्याय या ठिकाणी बी जो आहे तो योग्य आहे. आणि का योग्य आहे ते तुम्हाला मी सांगितला. चला पुढचा प्रश्न. ए.बी. हरलॉक यांच्या व्याख्येनुसार बालमानसशास्त्रात बालकाच्या कोणत्या कालखंडातील विकासाचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो? मित्रांनो एक कमेंट करा बरं सगळ्यांनी. कुठं वाचले का बरं तुम्ही अशा प्रकारचे प्रश्न? वाचले असतील तर सांगा मला, नसले तरी सांगा. कमेंट करून सांगा की हे प्रश्न तुम्हाला कुठंतरी याच्या अगोदर पाहायला भेटलेत का, कुठं वाचले का तुम्ही, कुठल्या संदर्भाच्या याच्यामध्ये, किंवा कोणत्या युट्यूबरने, कुठल्या ऑनलाईन क्लास घेणाऱ्या सरनी वगैरे हे असे प्रश्न दिले का सांगा. शक्यच नाही. तुमच्यासाठी खास मी हे प्रश्न अरेंज केलेले आहेत आणि याच प्रश्नांमधून तुम्हाला, या 150 प्रश्नांमधून तुम्हाला ते 60 प्रश्न परीक्षेमध्ये दिसतील, लक्षात ठेवा. चला पर्याय दिले तर जन्मापासून ते परिपक्व अवस्थेपर्यंत, जन्मपूर्व अवस्थेपासून ते पौगंडावस्थेपर्यंत, आणि सी दिलेला आहे केवळ बालपणापासून ते किशोरावस्थेपर्यंत, आणि डी दिलेला आहे गर्भधारणेपासून ते वृद्धावस्थेपर्यंत. या ठिकाणी याचा अचूक उत्तर आहे पर्याय बी, जन्मपूर्व अवस्थेपासून ते पौगंडावस्थेपर्यंत. आलं लक्षात? बघा लक्षात ठेवा, E.B. हरलॉक यांनी जन्मपूर्व अवस्था ते पौगंडावस्था असा स्पष्ट उल्लेख त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये केलेला आहे. पर्याय ए ही क्रो आणि क्रो यांची व्याख्या आहे. जन्मापासून ते परिपक्व अवस्थेपर्यंत कोणाची आहे? क्रो आणि क्रो यांची आहे. आणि या गोष्टीमुळेच काय होतं, जन्मापासून परिपक्व अवस्थेपर्यंत आणि जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंत थोडंसं याच्यामध्ये काय होतं, कन्फ्युजन होतं. पण लक्षात ठेवायचं, जन्मापासून परिपक्व अवस्थेपर्यंत कोण म्हणलं? क्रो आणि क्रो. कोण म्हणलं? क्रो आणि क्रो. येते लक्षात? आणि जन्मपूर्व अवस्थेपासून ते पौगंडावस्थेपर्यंत कोणी सांगितलं? हरलॉक यांनी. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न. बालमानसशास्त्राच्या विविध व्याख्यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. E.B. हरलॉक यांच्या मते बालमानसशास्त्र हे बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून ते परिपक्व अवस्थेपर्यंतच्या विकासाचा अभ्यास करते. क्रो आणि क्रो यांनी बालकाच्या वर्तनाचा अभ्यास जन्मापासून ते परिपक्व अवस्थेपर्यंतच्या कालखंडापुरता मर्यादित केला आहे. आणि 3 दिलेला आहे. सावर्शियन यांच्या मते बालविकास ही केवळ गर्भधारणेपासून पौगंडावस्थेपर्यंतच्या बालकांच्या वाढीचा अभ्यास करणारी स्वतंत्र शाखा आहे. वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत हे सांगायचं आपल्याला. पर्याय दिलेत फक्त फक्त 1 आणि 2, फक्त 2 आणि 3, आणि सर्व विधाने सत्य आहेत. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच बी. फक्त विधान दुसरं जे आहे ते काय आहे? बरोबर आहे, जेच सत्य आहे. मग बाकीचे काय झाले? क्रो अँड क्रोची ते मागच्या प्रश्नातच मी तुम्हाला सांगून दिलं होतं. मग हरलॉक यांची सांगितलं होतं मी मागे, हरलॉक काय म्हणले होते ते, दोन्हीचा संदर्भ तुम्हाला तिथं दिलेला आहे. मग हरलॉक काय म्हणले की त्यांचं मत असं होतं की जन्मपूर्व अवस्था ते पौगंडावस्थेपर्यंत होतो, परिपक्व अवस्थेपर्यंत नाही. इथं काय म्हणले? इथं म्हणले परिपक्व अवस्थेपर्यंत म्हणले. जन्मपूर्व अवस्था ते पौगंडावस्था हे हरलॉक. लक्षात ठेवा, 2 मध्ये सांगितलेले बरोबर. क्रो आणि क्रो यांच्या व्याख्येमध्ये काय सांगितलं होतं त्यांनी की जन्मापासून परिपक्व अवस्थेपर्यंत होणाऱ्या विकासाचा अभ्यास. मग 3 मध्ये सांगितले ते चुकीचं आहे. सावर्शियन यांच्या व्याख्येमध्ये काय सांगितलंय की केवळ वाढीचा नाही तर वाढ व विकासाचा अभ्यास करणारी स्वतंत्र शाखा, असा त्यांनी उल्लेख केला होता. हे सावर्शियन यांचं मत तुम्हाला कुठं वाचायला भेटल नाही, माहीत नाही, थोडंसं लक्षात ठेवा हे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या योग्य उपयोगावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य खालीलपैकी कोणत्या ग्रंथींचे आहे? उपकंठ ग्रंथी, कंठ ग्रंथी, पीयूषिका ग्रंथी आणि स्वादुपिंड. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उपकंठ ग्रंथी. लक्षात ठेवा, उपकंठ ग्रंथीमधून पॅराथोर्मोन, काय म्हणतोय मी, पॅराथोर्मोन हे संप्रेरक स्त्रावते, ज्याचे मुख्य कार्य असतं
कॅल्शियम व फॉस्फरसच्या उपयोगावर आणि हाडांच्या बळकटीकरणावर नियंत्रण ठेवायचं. आलं का लक्षात? उपकंठ ग्रंथीमधून पॅराथोर्मोन हा जो संप्रेरक आहे तो स्त्रावत असतो. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न बघा. मानवी शरीरातील अंतःस्रावी ग्रंथी आणि त्यांच्या असंतुलनामुळे होणारे आजार ऑब्लिक लक्षणे यांच्या संदर्भात खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. पर्याय दिलेले आहेत. कंठग्रंथीचा कमी स्त्राव, लहान मुलांमध्ये क्रेटिनिझम. बी दिलेला आहे उपकंठ ग्रंथीचा कमी स्त्राव, हाडे ठिसूळ व कमकुवत होणे आणि स्नायू दुर्बल होणे. सी दिलेला आहे कंठग्रंथीचा जास्त स्त्राव, चयापचय क्रिया मंदावणे व वजन वाढणे. आणि डी दिलेला आहे पीयूषका ग्रंथीचा कमी स्त्राव, ज्याच्यामध्ये उंची व शारीरिक वाढ खुंटणे. अयोग्य जोडी ओळखायची आहे. तुम्हाला माहिती आहे कशाला अंडरलाईन करायचं आहे ना? अयोग्य म्हणजे लक्षात येऊन जातं आपल्या. चला या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय सी, कंठग्रंथीचा जास्त स्राव म्हणजेच काय चयापचय क्रिया मंदावणे वजन वाढणे हे चुकीचं आहे. काय आहे हे? चुकीचं आहे. मग का बरं चुकीचं आहे? कारण मिक्सोडेमा हा आजार कंठग्रंथीच्या कमी स्त्रावामुळे होत असतो आणि जास्त स्त्रावामुळे जे आहे तो याच्यामुळे होत नाही. जास्त स्त्रावामुळे काय होतं की ग्रंथीचा आकार वाढतो आणि चयापचय क्रिया वेगानं होत असते. मंदावते नाही, वेगानं होते. येते लक्षात? थोडं शब्द फिरवलेले असतात. प्रत्येक तुम्हाला व्यवस्थित गोष्ट जर माहीत असेल तरच अशा प्रश्नांचं उत्तर देता येतं. आलं का लक्षात? बाकी तर इतर जोड्या ए बी आणि डी जे आहेत ते अगदी बरोबर आहेत. तुम्ही त्या एकदा वाचून घ्या आणि लक्षात ठेवा, तुम्हाला ते परीक्षेमध्ये कामी येतील. चला पुढचा प्रश्न. इयत्ता पहिलीमध्ये शिकणारा अमन वर्गात शिक्षकांनी शिकवलेली कविता लक्षपूर्वक ऐकतो, स्वतःच्या शब्दात विचार मांडतो आणि गृहपाठ करताना पेन्सिल अचूकपणे पकडून अक्षरे लिहितो. या उदाहरणात अमनच्या प्रामुख्याने कोणत्या विकास पैलूंचे प्रगटीकरण दिसून येते? मित्रांनो, महा TET जे होणार आहे आपली, याच्यामध्ये मानसशास्त्र या विषयामध्ये अशा प्रकारचे थोडे मोठे वाटणारे आणि डायरेक्ट कन्सेप्टवर म्हणजे उत्तर निघणारे प्रश्न तुम्हाला तिथे दिसतात. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, सर्वांनी व्यवस्थित हा व्हिडिओ एक वेळेस नाही समजला 2 वेळेस पहा, 2 वेळेस नाही समजला 3 वेळेस पहा. हे माझे जे 5 गेस पेपर आहेत, हे 5 गेस पेपर तुम्ही 10 वेळेस पहा. 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. चला पर्याय दिलेले आहेत. शारीरिक विकास, नैतिक विकास आणि भावनिक विकास, भाषिक विकास, बोधात्मक विकास आणि कारक विकास, सामाजिक विकास, भाषिक विकास आणि नैतिक विकास, कारक विकास, सामाजिक विकास आणि बोधात्मक विकास. तर या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय बी, भाषिक विकास, बोधात्मक विकास आणि कारक विकास. हे या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे. आलं लक्षात सर्वांच्या? चला पुढचा प्रश्न बघा. उत्तर बाल्यावस्थेतील शारीरिक विकासाच्या वैशिष्ट्यांच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा आणि अयोग्य विधानांचा समूह असणारा पर्याय निवडा. अयोग्य म्हणलेलं आहे, चुकीचं विधान आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. एक दिलेला आहे, या अवस्थेत बालकांची शारीरिक वाढ अतिशय वेगाने गतीने होते म्हणून याला वाढीची पठारावस्था म्हणतात. पठारावस्थेमध्ये वेगानं वाढ होत असते का? काय होते बघा बरं, समजून घ्या बरं काय म्हणलंय ते. चला अयोग्य आपल्याला विचारलंय आणि पहिल्याच वाक्यामध्ये काय म्हणलंय की पठारावस्था बी सांगितलंय. पठारावस्था कन्सेप्ट समजून घ्या तुम्ही. आणि त्याची शारीरिक वाढ अतिशय वेगानं गतीने होते म्हणले. बघू आता पुढचं बघा. या वयात डोके शरीराच्या मानाने मोठे असल्यामुळे असणारा बेडल आकार आता हळूहळू कमी होऊ लागतो. 3 दिलेला आहे. रॉस या शास्त्रज्ञाने या अवस्थेला वाढ रोखण्याचा व दृढीकरणाचा काळ असे म्हटले आहे. आणि 4 दिलेला आहे. या अवस्थेत बालकांची उंची दरवर्षी अंदाजे 3 ते 5 इंच तर वजन 2 इंच वाढते. बरं, वजन 2 इंच वाढते म्हणले, काही देतात असं बरं का. चला या ठिकाणी याचं अचूक उत्तर बघा. फक्त 1 आणि 4 या ठिकाणी काय आहे, अयोग्य आहे. 1 मध्ये काय म्हणलं त्यांनी, येते लक्षात? विधान तुमचं 2 आणि 3 तर बरोबरच आहेत, पण अयोग्य काय माहिती आहे का? चौथ्यामध्ये म्हणलंय की दरवर्षी उंची अंदाजे 2 इंच वाढते आणि वजन अंदाजे काय म्हणलं ते 2 इंच वाढते म्हणलंय. प्रश्नामध्ये काहीतरी वेगळंच दिलेलं दिसते त्यांनी, आहे की नाही? आणि 1 मध्ये काय म्हणलेलं आहे की अत्यंत मंद गतीने होते. म्हणजे वेगानं होत, वेगवान गतीने नाही. काय सांगितलं काय माहिती, बघा ना, ते अत्यंत वेगवान गतीने होते.
आणि पठारावस्था हे शब्द व्यवस्थित लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न. इयत्ता 3रीच्या वर्गात अध्यापन करताना वर्ग शिक्षक विकास सरांना असे आढळते की वर्गातील बहुतांश मुले एका जागेवर फार काळ शांत बसू शकत नाहीत, सतत काहीतरी हालचाल करत असतात. तसेच मैदानावर खेळताना ती खेळात पूर्णपणे रमून जातात. दिलेल्या संकल्पनेच्या आधारे विकास सरांनी या वयोगटातील मुलांच्या बाबतीत खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक धोरणाचा अवलंब करणे सर्वाधिक योग्य ठरेल? असे प्रश्न सोपे असतात बरं का, टेन्शन नाही घ्यायचं. बघा डी दिलेला आहे अचूक उत्तर. हा खेळाचा काळ असल्याने आणि मुले एका ठिकाणी फार काळ बसू शकत नसल्याने कृतियुक्त खेळातून शिक्षण या पद्धतीचा वापर करणे सर्वाधिक योग्य ठरेल. चला पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी. चला सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे. बघा खाली दिलेल्या विकास प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? पर्याय दिलेले आहेत. विकास हा संश्लेषणात्मक स्वरूपाचा आहे, विकास प्रक्रियेमध्ये व्यक्तिभिन्नता आढळते, आणि या ठिकाणी तिसरा दिलाय विकासामध्ये भोवतालच्या परिसराचाही वाटा आहे, आणि चौथा दिलाय प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो. या ठिकाणी याचं अचूक उत्तर आहे पर्याय 4, प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो. हे या ठिकाणी आपलं अचूक उत्तर आहे. चला सर्वांना हे जे प्रश्न आहेत ते कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि 30 प्रश्नांपर्यंत आपण प्रश्न सोडवले, तर याच्यापैकी तुमचे किती प्रश्न योग्य आले ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. व्हिडिओला तुम्ही आणखीनही शेवटच्या प्रश्नापर्यंत आलात तरी लाईक केलं नसेल तर एकदा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचा पेपर जो आहे तो लवकरात लवकर भेटून जाईल. चला या ठिकाणी सर्वांनी अभ्यास सुरू ठेवायचा, स्वतःवर आत्मविश्वास ठेवा. आपण 100% टीईटी पास होणार आहेत, ते पण 105 ते 110 गुणांनी. येते लक्षात? चला थांबू या ठिकाणी, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.